हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. गोवा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी फडणवीसांच्या महत्त्वपूर्ण गाठीभेटी. उमेदवारी आपल्यालाच मिळणार. फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर आमदारांना विश्वास. मायकल लोबोनपासून फडणवीसांच्या दौऱ्याची सुरुवात, तर रात्रीच्या जेवणासाठी विश्वजित राणेंकडे हजेरी. रिकार्डो डिसूझांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. कळंगूटमध्ये निवडणूक लढण्याची रिकार्डोंची इच्छा. फडणवीसांसोबत झालेल्या भेटीतली चर्चा मात्र गुलदस्त्यात. आपकडून गोव्यात बेरोजगारांसाठी घोषणांचा पाऊस. बेरोजगारांना 3,000 भत्ता तर 5,000 रुपयांचीही मदत कुटुंबांना देणार. खासगी नोकरीत 80% आरक्षण देण्याचंही केजरीवालांचं आश्वासन. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी अपघातांची मालिका सुरूच. बायताकुल बोरीत अपघात. कार ट्रकची एकमेकांना धडक. 4 जण गंभीर जखमी, तर नैबाग पोरसकडे इथंही दुहेरी अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान. सावईवेरे इथं आढळला 60 वर्षांच्या इसमाचा मृतदेह. संशयास्पद मृत्यूमुळे अनेक सवाल. हत्या की बुडून मृत्यू? पोलिसांकडून अधिक तपास सुरू. आणि शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंग. लैंगिक शोषण केल्याचा पालकांकडून शिक्षकावर आरोप. तक्रारीनंतर शिक्षक ताब्यात. म्हापसातील संतापजनक प्रकारानं शिक्षकी पेशाला काळिमा. बातमी आहे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांची. आपल्या गोवा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण गाठीभेटी देवेंद्र फडणवीसांनी घेतल्यात. पहिल्या दिवसाचा शेवट रात्री उशिरापर्यंत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात फडणवीसांनी केली ती मायकल लोबो यांच्या घरी जात. फडणवीसांनी मायकल लोबोंच्या घरी भेट दिल्यानं एक प्रकारे लोबो हे भाजपसाठी किती महत्त्वाचे आहेत हे सुद्धा अधोरेखित होतच. त्यानंतर दोघांनी प्रतिक्रिया देखील दिल्यात. आपल्या सनसनाटी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या मायकल लोबो आणि फडणवीसांच्या भेटीनं दिवसभर अनेक चर्चा रंगवल्या गेल्यात. मायकल इज अ व्हेरी सिनियर लीडर, त्यामुळे इकडची काय परिस्थिती आहे, स्ट्रॅटेजी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सर, काल जी धुसफूस झाली बघा, वैयक्तिक धुसफूस झाली, त्या संदर्भात काय म्हणायचं? काही धुसफूस वगैरे नसते. एखादा डिफरन्स ऑफ ओपिनियन एखाद्या विषयावर म्हणजे धुसफूस थोडी असते. ही इज इन्चार्ज, इलेक्शन इन्चार्ज गोवा. सो त्या संदर्भात त्याने काय चर्चा केली सगळे कॉन्स्टिट्युएन्सीचे वयर आणि स्पेशली इन टर्म्स ऑफ एंटायर स्टेट ऑफ गोवा तिथले तुमची किती नाराजी असा पळय तुम्ही त्यांच्याकडे व्यक्त नाराजी काय ना अशी. वी स्पीक फॉर द पीपल ऑफ गोवा. लोकांचे जे कितें इश्यूज आहा ते काडप, आमचे कॉन्स्टिट्युएन्सीचेच न्हू आख्खे गोंयचे इश्यू काडप हे आमचे कर्तव्य. यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत गाठीभेटी झाल्या. यात प्रवीण झाटे, दीपक प्रभू पाऊसकर, दयानंद सोपटे, इजदोर फर्नांडिस, बाबूश, निलेश कावराल यांसोबतच इतरही अनेक बड्या नेत्यांसोबत फडणवीसांची चर्चा झाली. विशेष म्हणजे रिकार्डो डिसूझा यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनेही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कळंगूटमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची महत्वाकांक्षा असलेले रिकार्डो भाजपात प्रवेश करणार का, या चर्चांना देखील त्यामुळे आता ऊत आलाय. Statements. I've come here on my own personal work. You all know I am a BJP aspirant for the ticket. That has not changed. Time will tell. It's up to the High Command now. Everything. No, but BJP's main Goa observer and all who were here, and they were here, and you are in the same hotel or this. So coincidence, huh? It's coincidence, so you came to meet them. That's what we want to know. Time will tell. So you met them. It's a good coincidence. That you met him. Yes. Any discussion as far as ticket in Kalangut or something? We will see. As I said, according to me and my team, I am the strongest candidate in Kalangut. Kalangut. I am going to contest. I will win, God willing. If God doesn't want me to win, I will go along my way. My intentions are clear. But it is still the same BJP party only that you will contest, or any options are open? All options are on the table, always. Okay. Is Congress approach you? Every party has approached me. Absolutely every party. And Aam Aadmi to Congress to NCP to, you must have seen my photographs with various leaders. So, let's see. It's up to the universe to guide us all. Universe is guiding you. But your first option is BJP.
My first option is the people of Goa, to serve the people of Goa. If But on any party, which party it ticket? doesn't matter. If the people of Goa reject my service, I'm happy because then at least I don't have to work for 5 years. I'm joining politics to work for the people of Goa because Goa and India has given me so much. It is payback time. हेजे पयलीं आमी पयल्या गोंयच्या राजकारणात व्हडले व्हडले बिझनसमॅन जे आहा ते रावल्या लोकांक तेंच्यांनी खूब लोकांक हेल्प केलें तुमी म्हणटा अपार्टमेंट दितले पूण लोकांनी तांकां स्विकारूं ना तांकां उडयले तुमकां तशें बरें बीन दिसना फॉर एग्जांपल समीर पण सावंत म्हाका कसलोच भंय ना पयलो म्हाका कसलो भंय ना कित्याक म्हाका आसूच ना पयलें हें जोडटलो आनी हांव हें सॉर्ट फुटलेल्या भाशेन इलेक्शन झगडना ह्या लोकांचे हुसतात पोत्तून दिवपाक लोकांक ना जाल्यार हांव चड खोशी कित्याक 5 वर्सां म्हाका काम करपाक गरज ना मागीर Okay. तुम्ही म्हटले साली शिवोले तुम्ही दयानंद हेका सपोर्ट करता तसं तुम्ही सालिगांव बी कोणाक सपोर्ट करता सालिगांव पळय आमचे खूब फ्रेंड आहा अजुनूय जयेश आहा जयेश आमचो So फ्रेंड Jay, you can support Jayesh? आमचो अगेन इट्स द पीपल आमी No, but like that you can support, give your support, no? I would Like not a- like to interfere in other constituencies. फक्त शिवोले आनी कळंगूट My mom is from Shiole, my dad is from Arbal. They have been saying time and again that Michael could play a major role in Bardej's constituencies. Your say on this? The people will decide. दरम्यान फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या आमदार मंत्र्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्यात तेही ऐकूयात. 22तला पहिला नंबर माझा आहे कारण मानरी नंबर 1 तिथून सुरू होते आहे ते नक्कीच कारण मी आमदार आहे परफॉर्मन्स आहे लोकांबरोबर संपर्कात आहे 4.5 वर्ष झोपलं नाही आराम केला नाही किती 4.5 वर्षाची 5 दिवससुद्धा कुठंच झालेलं नाही झालं तर फक्त लोकांसमोर ज्या योजना आहेत पोचवतो आहे डेव्हलपमेंट जबरदस्त आहे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर असू दे किंवा ह्युमन डेव्हलपमेंट असू दे जिंकायची क्षमता आहे जिंकताना 4 निवडणुका जिंकलो आहे जिंकताना मोठ्या मोठ्यांना पाडले म्हणजे हरवले त्यावेळी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यावर विश्वास आहे कारण भारतीय जनता पक्ष असा आहे की प्रत्येक व्यक्तीवर प्रामुख्यानं आमदार मंत्र्यावर नजर असते हाऊ इज परफॉर्म लोकांबरोबर असतो की नाही लोकांना सर्व्हिस देतो की नाही आणि हे सगळं जर सांगायला गेलो तर पक्षाच्या त्यांचे नेतृत्व आहे त्यामुळे तेच सांगतात की दयानंद सोपटे ज्या पद्धतीनं काम करतो लोकांबरोबर आणि लोकांसाठी आहे त्यामुळे प्रश्न देत नाही 2 दावेदार आहेत तुमच्या मतदारसंघात आज काय चर्चा झाली का त्याच्या संदर्भात कितीही दावेदार असले शेवटी मी सिटिंग एम एल आहे आय एम परफॉर्मिंग वेल इन माय कॉन्स्टिट्युन्सी ॲज इज माय पीपल इन माय कॉन्स्टिट्युन्सी डेव्हलपमेंटच्या बाबतीत आहे सगळ्या बाबतीत आहे त्यामुळे सगळ्या बाबतीत जो आहे त्याच्यावर आपला पक्ष आहे वेगळं सांगायची गरज नाही क्लेम करणार म्हणणार मी 1 आहे 2 आहे माझा मतदारसंघ स्टार्ट फ्रॉम नंबर 1 त्यामुळे तर 22च्या प्लस असणार त्यामध्ये पहिला नंबर हा दयानंद सोपटे आमकां भारतीय जनता पार्टी भायर उडोवची ना आमकां भारतीय जनता पार्टी सावर्डे मतदारसंघाची उमेदवारी दितले आनी आमी सावर्डे मतदारसंघात सगळ्यांक घेवन काम फुडें व्हरतले तर तुम्ही उलयले तशें ते उलयला हय 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 कितें आमी फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबा कडेन उलयले आतां पयलीं आमी मुख्यमंत्र्या कडेन उलयले जेन्ना आमी भारतीय जनता पार्टी प्रवेश केले तेन्ना मुख्यमंत्र्यान माननीय अमित शाहजी कडेन उलोवन आमकां प्रवेश दिल्लो आसा त्या प्रमाणे म्हाका आनी बाबू आजगांवकाराक आमकां सांगिल्लें आसा फुडलीं जी 2021 इलेक्शन आसा तेन्ना उमेदवारी ही तुमकांच मेळटली आनी आमचें काम सुद्दां बऱ्यापैकी चलता आमी संघटीत सगळ्या फुडें व्हरता आनी जुनी आनी नवे हेतून आमी भेदभाव जाल्यार म्हाजो केन्नाच आसना ऑल आर व्हेरी मच टुगेदर बीजेपीन टू 45 and make it more better. बीजेपीन ग्रुपिझम आसा ती अशी पयस जावपाक जाय अशी बीन कितें ग्रुप आमच्या पार्टीन म्हाका खबर ना ग्रुपिझम ना 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 ग्रुपिझम बिलकुल ना तशें कांय ना डिफरन्सीस आसत पूण ग्रुपिझम ना वॉट डिफरन्स ग्रुपिझम एंड डिफरन्स सो वॉट डिफरन्सीस बट इफ दीस डिफरन्सीस इनक्रीज जाले There's a minor difference which Honorable Chief Minister handles it. When it comes to me, he handles it very beautifully. ओके Difference, there's no groupism. And in fact, Bharatiya Janata Party, at least in my second tenure, we're not seeing the groupism sort of a thing. Differences could be there. Matter of opinion, which we sit down across, and that's the reason we're here today. No? We talk to him, we talk to our Chief Minister, we talk to our Adhyaksha, Tanawadi ji, we speak to... So everything is settled now, not like yesterday.
not a question of yesterday not settled to settle. It's a one-to-one interaction with the Prabhari. Yesterday also was a meeting together. तुम्ही मेळे फडणवीसाक कितें उलोवप जालें कशें कितें स्ट्रॅटेजी बीन तुमी पणजे खातीर कितें सांगलां कितें उलयल्या Basically, we said no. As far as this party, we said that I am confident that we will win all the 5 seats. Okay. No matter who says what. Okay. That was my. आणि तिकीट बीन कितले तुम्ही आणि जेनिफर तांकां दोन Sorry. तिकीट्स No, रिगार्डिंग I have not spoken anything about any tickets. ओके It was just my first meeting with him. Just it was a cordial meeting. Okay. More of a show of respect. That's all. Rohit Monsaraj is standing for the election. Sorry? Rohit Monsaraj. Why? Why is standing? He's not a mayor. For assembly election. Huh? What? For the 5 of them, Rohit Monsaraj is there. Who 5 of them? Tichwadi. Well, I told you no. He's already a mayor. बाबूश आणि एक दुसरी गजाल म्हणजे तुमचो जो लागींचो मनीस ताळीगांवचो सरपंच जो आसा तो म्हणटा की आपूण सांताक्रूज कंटेस्ट करतलो हे फावट म्हणून कित्याक टोनीचो तितलो परफॉर्मन्स बीन ना अंदर खुशी हा contest because everyone can contest. Now as far as Panjim is concerned, see now you tell Mr. Sitar Kunkolkar is there, Mr. Utpal Parikar is there. Everyone can be basically even I am there. We all will be basically trying for ticket. Ultimately, the party who will be deciding. We will abide by the party. Whoever the party gives ticket, we will basically stick to that. As simple as that. Everybody is thinking of a ticket. Everybody wants BJP ticket because everybody is of the opinion next government is also of BJP. 100% is of BJP. So even people who are defeated are saying that today we stand a chance. People who have betrayed the party also say I want to contest on BJP ticket. What right you got to claim when you have ditched the party? You have spoiled the party's chances of forming a government that are on their own. You cannot ask for ticket. Now every constituency people, candidates are asking for tickets. So wait and watch. So I gave my explanation. See, we have come wholeheartedly without any condition that we should be given 10 of us should be given ticket. दरम्यान भाजपतल्या आमदार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले आहेत तेही पाहूयात. Lobos house and all. Was it a courtesy call or what was it exactly? मी सकाळी त्यांच्याकडे गेलो होतो. दुपारी मी DCM यांच्याकडे जेवायला होतो. संध्याकाळी आता पुन्हा मी विश्वजित राणे यांच्याकडे जाणार आहे आणि जेवढे प्रमुख नेते आहेत या सगळ्यांच्याकडे मी जाणार आहे. आज बऱ्याच मंत्री महोदयांच्या किंवा आमदारांच्या भेटी देखील मी या ठिकाणी घेतल्या. आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड पर्स्पेक्टिव्ह काय चाललं आहे काय नाही काय केलं पाहिजे असं सगळं समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काय अंदाज आला 2 दिवसाच्या दौऱ्याचा अंदाज काय आहे? सगळे कॉन्फिडंट आहेत आणि विशेषतः सगळे आमचे आमदार किंवा मंत्री जे आहेत हे बिलकुल त्यांना असं वाटतं की आपण नीट पुन्हा सरकारमध्ये येऊ शकतो, पूर्ण मेजॉरिटीने येऊ शकतो आणि त्याकरता सगळ्यांची कष्ट करायची तयारी देखील. इज इट एनी मीटिंगला येताना दोन तुमच्या सदस्यांमध्ये there was misunderstanding or something? What it was exactly? एखाद्या विषयावर दुमत होणं हे राजकारणात होत असतं आणि तो प्रशासकीय विषय तो काही पक्षाचा विषय नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याला फार काही म्हणजे मोठं स्वरूप देण्याचं कारण नाही. What was your advice only in your meeting? What has been your advice to the MLAs? What has been your advice to the MLAs in the meeting? आज तुम्ही विश्वजित राणेंच्या घरी भेट देतात. हे दोघेही नेते तसे बंडखोर नेते समजले जातात. कोणीही बंडखोर नाही. सगळे भाजपचे नेते आहेत. कृपया त्यांना बंडखोर म्हणून त्यांचा अपमान करू नका. निवडणूक म्हटली की नोकरीची आश्वासनं ही आलीच. याच पार्श्वभूमीवरती आपकडूनही नोकरीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. उत्तराखंड पाठोपाठ गोव्यामध्ये देखील अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पडलाय. नेमकं अरविंद केजरीवाल यांनी नोकऱ्यांबाबत आणि बेरोजगारांना आकर्षित करण्यासाठी नेमकी काय आश्वासनं दिली आहेत आपण ऐकूयात. गोवा की हर सरकारी नौकरी के ऊपर गोवा के यूथ का अधिकार होगा. एक आम यूथ का अधिकार होगा जिसके पास रिश्वत देने को पैसा नहीं है और जिसकी कोई दोस्ती रिश्तेदारी किसी एमएलए या किसी और कोई पार्टी वर्कर नहीं है. एक आम गोवा के यूथ का अधिकार होगा गोवा की सरकारी नौकरियों के ऊपर. और ये दिल्ली में हमने करके दिखाया. हमारी दिल्ली के अंदर भी सरकार बनने के पहले ऐसे ही चलता था. सरकारी नौकरियां ऐसे ही मिलती थी. पूरा सिस्टम ट्रांसपेरेंट करेंगे, पूरा सिस्टम ट्रांसपेरेंट करेंगे, अकाउंटेबल करेंगे और गोवा की जितनी भी नौकरियां हैं सरकारी नौकरियां गोवा के बच्चों को हर बच्चे का अधिकार होगा उसमें अप्लाई करेगा और ट्रांसपेरेंट तरीके से मेरिट बेसिस पे उसको नौकरी मिलेगी. गोवा के हर घर से हर फैमिली से एक बेरोजगार यूथ को
रोजगार मुहैया कराने के लिए अरेंजमेंट करेंगे। नंबर 3, जब तक उसको रोजगार नहीं मिलता तब तक उसको 3,000 रुपए पर मंथ बेरोजगारी भत्ता दिया जाएगा। नंबर 4, 80% jobs will be reserved for Goan youth. Private jobs are not reserved for Goans. We will bring a law to reserve 80% of the private jobs also for Goan youth. अभी कोरोना की वजह से टूरिज्म का बहुत नुकसान हुआ है। टूरिज्म पे डिपेंडेंट फैमिलीज जो हैं वो बेरोजगार हो गई हैं, उनके घर में खाने को कुछ नहीं है। तो जब तक उनका रोजगार रिस्टोर नहीं होता, उनका रोजगार वापस नहीं होता, तब तक उन फॅमिलीज को 5,000 रुपीज पर मंथ दिया जाएगा। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सरकार हे दिल्लीतील आप सरकारची कॉपी करत असल्याचा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावलाय। पत्रकार परिषदेमधून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती बोलताना कशा पद्धतीनं खोचक शब्दात टीका केली आहे तुम्हीच ऐका। थोड़े दिन पहले सुना था कि सावंत साहब ने गोवा के अंदर पानी फ्री कर दिया। मुझे बहुत खुशी हुई। दिल्ली में हमने किया था, 4 साल पहले हमने दिल्ली में पानी किया था। गोवा के अंदर हमने कहा हम बिजली फ्री देंगे, तो उन्होंने कहा हम पानी भी फ्री देंगे। बहुत अच्छी बात है। अब मैंने सुना वहां इन्होंने डोर स्टेप डिलीवरी ऑफ सर्विसेज भी शुरू कर दिया। हमने दिल्ली में 3 साल पहले डोर स्टेप डिलीवरी ऑफ सर्विसेज शुरू किया था। उसमें क्या है, अगर आपको दिल्ली सरकार से कोई भी काम कराना है तो आपको एक नंबर दे दिया 1076। आप उस नंबर पे कॉल करो, आपसे पूछेंगे कि आपके घर हम कितने बजे आए हैं। दिल्ली गवर्नमेंट का ऑफिसर आपके घर आता है काम करने के लिए, आपको ऑफिस जाने की जरूरत नहीं है। आप बोलिए मैं रात को 9 बजे आइए, मैं तो काम पे जाता हूं, मैं काम पे जाती हूं, मैं तो रात को 9 बजे दिल्ली सरकार का ऑफिसर आपके घर आएगा आपका काम करने के लिए। फिर वो अपने साथ मशीन वगैरह लेके आता है, फोटोकॉपिंग मशीन वगैरह। तो आप वो पहले से बता देता है ये कागज़ तैयार रखना, वो कागज़ दे दीजिए, वो फोटोकॉपी करके आपके कागज़ वगैरह लेके फीस लेके चला जाता है। और आपका जो भी काम है, वो राशन कार्ड बनाना है, ड्राइविंग लाइसेंस, वो सब आपका बाई पोस्ट आ जाता है। मैंने सुना है सावंत साहब ने अनाउंस किया है कि वो डोर स्टेप डिलीवरी ऑफ सर्विसेज शुरू करेंगे। मुझे बहुत खुशी हुई। पर मेरा एक कहना है कि जो दिल्ली में काम हो रहे हैं वो उसको कॉपी कर रहे हैं। तो जब ओरिजिनल अवेलेबल है तो डुप्लीकेट की क्या जरूरत है। जब गोवा के लोग अपना वोट डाल के ओरिजिनल को चुन सकते हैं तो डुप्लीकेट को चुनने की क्या जरूरत है। फिर डुप्लीकेट वाला तो गडबडी करेगा ना। सिंघम आणि गोव्याचं वेगळंच नातं आहे। या चित्रपटाचं शूट गोव्यात झालं होतंच, मात्र यातल्या सिंघम सारखेच एक पोलीस अधिकारी सध्या गोव्याचे सिंघम म्हणून ओळखले जातात। पाहूयात आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमनी यांचा हा स्पेशल रिपोर्ट। जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम अशा डायलॉगनं थिएटर दणाणून सोडणारा बाजीराव सिंघम सर्वांच्याच परिचयाचा आहे। त्याचं हटके काम आणि हटके डायलॉग हीच ओळख। असे पोलीस अधिकारी केवळ चित्रपटात असतात असा कोणाचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे। कारण बाजीराव सिंघम सारखंच हटके काम करणारे पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनाही गोव्याचे सिंघम म्हणून ओळखलं जातं। अनेक चांगले उपक्रम राबवत त्यांनी जनतेमध्ये एक वेगळंच स्थान निर्माण केलंय। नुकतीच त्यांनी पोलीस ठाण्यात रांगोळी स्पर्धा घेतली होती। इतकंच नाही तर बक्षीस वितरण समारंभामध्ये झालेल्या संगीत मैफिलीत स्वतः गाणी म्हणत आपल्या वेगळ्याच पैलूचं दर्शन जिवबा दळवी यांनी घडवलं। ओके, आई ट्राई टू सिंग। लाइव नहीं बोला गाया कभी, कारोके गाता हूँ, लेकिन कोशिश करूंगा आज आप सबके प्यार के लिए गाना गाने का। थैंक यू।
दैनंदिन कामाचा ताण, धावपळ यातही आपल्यातल्या कलाकाराला जिवंत ठेवणारे आणि आपली कला सर्वसामान्य जनतेसोबत शेअर करणारे जिवबा दळवी यांच्यासारखे अधिकारी निश्चितच सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेतली कोंडी फोडण्याचं महत्त्वाचं कार्य करू शकतात. म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या गाण्याबरोबरच बाजीराव सिंघमसारखा त्यांच्या ड्युटीचाही सूर गवसलाय असं म्हणावं लागेल. मकबूल माळगीमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.